राज्यात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे। 1 महिना लोटलेला आहे, पण अद्याप साखर कारखान्यानं ऊस दर जाहीर केलेला नाही। तर दुसरीकडे राज्यात साखरेचे भाव गडगडलेले आहेत। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उठवू आणि सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागं करू असा इशारा माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी दिला आहे। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आपल्यासोबत माढ्याचे आमदार आहेत, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आहेत अभिजित आबा पाटील। आबा, आपण जिल्ह्यात पहिल्यांदा ऊस दर जाहीर केला सर्वाधिक, मात्र इतर साखर कारखान्यांनी राज्यात कुठेही ऊस दर जाहीर केला नाही। आज शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जातोय, पण त्याला त्याची किंमत माहिती नाही। एक आमदार म्हणून आपण त्या अधिवेशनामध्ये काय कशा पद्धतीने आवाज उठवणार आहात? आपल्याला देखील सगळ्यांना माहिती की विठ्ठल कारखान्यानं 3500 रुपये भाव त्या ठिकाणी जाहीर केला। 3503 रुपये भाव त्या ठिकाणी आम्ही देण्याची भूमिका घेतली। आता या हंगामाची सुरुवात होताना त्या ठिकाणी साखरेचे भाव 3700-3800 रुपयेपर्यंत होते आणि आत्ता जर आपण बघितलं तर ते 3300-3250 रुपयेपर्यंत आलेत। मला विधानसभेमध्ये आमदार म्हणून बोलण्याची संधी मिळेल आणि त्या संधीतनं या राज्यातला इथेनॉलचा भाव वाढला पाहिजे, BHV2 इथेनॉल भाव वाढला पाहिजे, साखरेची MSP 3850 रुपये झाली पाहिजे आणि आपल्या साखरेला त्या ठिकाणी निर्यातीला बंदी उठवून त्या ठिकाणी निर्यातीला परवानगी दिली पाहिजे। हे 3 प्रामुख्याने मुद्दे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडेल आणि मला त्या ठिकाणी आपलं स्वागत आहे की लोकशाही न्यूज चॅनल ह्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करेल आणि या सहकार्यातनं सामान्य शेतकऱ्याला ऊस उत्पादकाला 2 रुपये जास्त मिळतील ह्याची दुवा देखील लोकशाही चॅनलला आपल्या माध्यमातून मिळेल। शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या ठिकाणी आमदार अभिजित आबा पाटील यांनी दिलं आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।